अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोतेहो, आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत केज येथील जनार्दन सोनवणे यांनी सादर केलेल्या काही कविता. नमस्कार श्रोतेहो, मी जनार्दन सोनवणे अक्षरलेणी या साहित्यविषयक कार्यक्रमात काही कविता सादर करीत आहे. मित्रहो, कविता एक भावविश्व आहे. प्रत्येकाला नेहमी प्रश्न पडतो की कविता म्हणजे नेमकं काय असते, कविता नेमकं काय असते. मी कवितेविषयक माझ्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षकच आहे कविता म्हणजे काय असते. कविता कवीच्या मनातील माय असते, जपलेले शब्द जशी दुधावरची साय असते. कविता कवीच्या मनातील माय असते, जपलेले शब्द दुधावरची साय असते. कविता गीता व रामायण असते, तर बायबल व शरीफ कुराण असते. कविता गीता व रामायण असते, तर बायबल व शरीफ कुराण असते. कविता कवीच्या मनातील माय असते, जपलेले शब्द जशी दुधावरची साय असते. कविता गीता व रामायण असते, तर बायबल व शरीफ कुराण असते. कविता प्रेमी मनांची स्पंदन कथा असते, तर वेदनेतून प्रगटलेली द्रौपदी व सीता असते. कविता प्रेमी मनांची स्पंदन कथा असते, तर वेदनेतून प्रगटलेली द्रौपदी व सीता असते. कविता लावणीतून छमछम बरसते, तर वंदे मातरमने दणदण क्रांती उभारते. कविता लावणीतून छमछम बरसते, तर वंदे मातरमने दणदण क्रांती उभारते. कविता प्रेमी मनांची स्पंदन कथा असते, तर वेदनेतून प्रगटलेली द्रौपदी व सीता असते. कविता लावणीतून छमछम बरसते, तर वंदे मातरमने दणदण क्रांती उभारते. कविता चुंबन करते शौर्यवीरांचा माथा, तर तुकोबांना स्फुरते विद्रोही अभंगगाथा. कविता चुंबन करते शौर्यवीरांचा माथा, तर तुकोबांना स्फुरते विद्रोही अभंगगाथा. दोह्यांची कबीरवाणी भारुड रचिले नाथा, गोड जात्यावरची ओवी भल्लरी गातो अन्नदाता. दोह्यांची कबीरवाणी भारुड रचिले नाथा, गोड जात्यावरची ओवी भल्लरी गातो अन्नदाता. कविता श्रीमंताची दूध साखर असते. कविता श्रीमंताची दूध साखर असते, तर गरिबांची चटणी भाकर असते. कविता श्रीमंतांची दूध साखर असते, तर गरिबांची चटणी भाकर असते. कविता अचूक टिपलेले शब्दस्फुरण असते आणि मानवी मनाचे दर्पण असते. कविता अचूक टिपलेले शब्दस्फुरण असते आणि मानवी मनाचे दर्पण असते. कविता कवीच्या मनातील माय असते, जपलेले शब्द दुधावरची साय असते. मित्रहो, भाषाविषयी साहित्याचा एक आत्मा असतो आणि त्यामध्येच ज्यावेळेस आपण साहित्याविषयी बोलतो त्यावेळेस भाषा हे एक माध्यम असतं, परंतु भाषा आता एक संवेदनशील मुद्दा झालेला आहे. म्हणून माझ्या कवितेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे भाषा वगैरे वगैरे. लेखक, कवी, नाटककार, सावधान, तुम्हीही आता होणार आहात टार्गेट. कारण मातृभाषेचे काही रखवाले म्हणतील रचना मराठी आणि शीर्षक इंग्लिश, हिंदी, उर्दू वगैरे वगैरे. रचनेत पण इतर भाषेची दखलंदाजी नको वगैरे वगैरे. त्यांचे मातृभाषा प्रेम म्हणजे निखळ गोमातेवर प्रेम केल्यासारखे. त्यांचे मातृभाषा प्रेम म्हणजे निखळ गोमातेवर प्रेम केल्यासारखे. गायीचा आत्ता पत्ता नाही, पण चर्चेचा खलबत्ता सोबत वगैरे वगैरे. त्यांचे मातृभाषा प्रेम म्हणजे निखळ गोमातेवर प्रेम केल्यासारखे. गायीचा आत्ता पत्ता नाही, पण चर्चेचा खलबत्ता सोबत वगैरे वगैरे. भाषेचे रखवलदार भैया सय्या तोबरा मारून पिचकाऱ्या मारून धावून जातात परभाषिकावर. आई पण खुलते घरी मावशांचा वावर असल्यावर. आई पण खुलते घरी मावशांचा वावर असल्यावर. आईचा पण आनंद शेगेला पोहोचतो बहिणी लेकी बाळींचा किलबिलाट असल्यावर वगैरे वगैरे. आई पण खुलते घरी मावशांचा वावर असल्यावर. आईचा पण आनंद शेगेला पोहोचतो बहिणी लेकी बाळींचा किलबिलाट असल्यावर वगैरे वगैरे. भाषा आता सुसंस्कृत होण्याच्या साधनेच्याही पुढे गेली आहे. भाषा आता सुसंस्कृत होण्याच्या साधनेच्याही पुढे गेली आहे. पुढे जाऊन राजकारण्यांचं शस्त्र झाली आहे, निवडणूक जिंकण्याचा फंडा झाली आहे वगैरे वगैरे. भाषा आता सुसंस्कृत होण्याच्या साधनेच्याही पुढे गेली आहे. पुढे जाऊन राजकारण्यांचं शस्त्र झाली आहे, निवडणूक जिंकण्याचा फंडा झाली आहे वगैरे वगैरे. अभिजात वगैरे काही बाई नाही. अभिजात वगैरे काही नाही. सगळी ही राजकीय नाटकं आहेत. राजकारणाची शिजवण्या खिचडी गोळा केलेली काटकं आहेत वगैरे वगैरे. अभिजात वगैरे काही नाही. सगळी ही राजकीय नाटकं आहेत. राजकारणाची शिजवण्यासाठी खिचडी गोळा केलेली काटकं आहेत वगैरे वगैरे. तयार केलीत टोळकी भडकावून त्यांची टाळकी.
तयार केली टोळकी भडकावून त्यांची टाळकी, नाही सभ्य भाषेचा त्यांना कसलाच गंध, त्यांच्या तोंडून निघतो सतत भाषिक द्वेषाचाच दुर्गंध. तयार केली टोळकी भडकावून त्यांची टाळकी, नाही सभ्य भाषेचा त्यांना कसलाच गंध, त्यांच्या तोंडून निघतो सतत भाषिक द्वेषाचाच दुर्गंध. प्रांतवाद भाषावाद पेटवण्याचा त्यांचा हेतू आहे. प्रांतवाद भाषावाद पेटवण्याचा त्यांचा हेतू आहे. पण त्यांना सांगा, भाषा मानवतेला जोडणारा सेतू आहे. प्रांतवाद भाषावाद पेटवण्याचा त्यांचा हेतू आहे. पण त्यांना सांगा, भाषा मानवतेला जोडणारा सेतू आहे. मित्रहो, पुढची एक कविता मी आपल्यापुढे सादर करणार आहे, ज्याचं शीर्षक आहे आटपाट नगर. ह्या आपल्या पौराणिक कथांचं एक शीर्षक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे आटपाट नगर. एक आटपाट नगर होतं, तिथं स्वयंघोषित चक्रवर्ती राज्य होतं. फक्त आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं, बाकी सगळं ठीकठाक होतं. एक आटपाट नगर होतं, तिथं स्वयंघोषित चक्रवर्ती राज्य होतं. फक्त आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं, बाकी सगळं ठीकठाक होतं. आटपाट नगराच्या कल्याणासाठी आणि विश्वगुरू होण्यासाठी बऱ्याच लेखण्या अहोरात्र झिजायच्या आणि राजाच्या कृपेत चिंबचिंब भिजायच्या. आटपाट नगराच्या कल्याणासाठी आणि विश्वगुरू होण्यासाठी बऱ्याच लेखण्या अहोरात्र झिजायच्या आणि राजाच्या कृपेत चिंबचिंब भिजायच्या. ज्या लेखण्या आदर्श चेहऱ्याला भला मोठा आरसा दाखवायच्या, ज्या लेखण्या आदर्श चेहऱ्याला भला मोठा आरसा दाखवायच्या, अशा देशद्रोही लेखणींची शाही गोठवून अंधार कोठडीत सडवायला पाठवायच्या. ज्या लेखण्या आदर्श चेहऱ्याला भला मोठा आरसा दाखवायच्या, अशा देशद्रोही लेखणींची शाही गोठवून अंधार कोठडीत सडवायला पाठवायच्या. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्याही पुढे तिथल्या खजांचीचं ज्ञान अगाध होतं. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्याही पुढे तिथल्या खजांचीचं ज्ञान अगाध होतं. तिथला रुपया कधीच नाही पडायचा, बाहेरच्या देशाचा डॉलर फक्त चढायचा. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्याही पुढे तिथल्या खजांचीचं ज्ञान अगाध होतं. तिथला रुपया कधीच नाही पडायचा, बाहेरच्या देशाचा डॉलर फक्त चढायचा. आटपाट नगराच्या राज्यातील सरदार वेगवेगळ्या कबिल्यांचे असायचे. आपल्या मतीचे असोत व नसोत, पण चक्रवर्तीच्याच कबिल्यात दिसायचे. आटपाट नगराच्या राज्यातील सरदार वेगवेगळ्या कबिल्यांचे असायचे. आपल्या मतीचे असोत व नसोत, पण चक्रवर्तींच्याच कबिल्यात दिसायचे. सगळं अगदी अलबेल होतं. हुजऱ्याला दिवाळी आणि मजुराला रोजा. सगळं काही अलबेल होतं. हुजऱ्याला दिवाळी आणि मजुराला रोजा. सब घोडे 12 टकाशीर लकडी टकाशीर खाजा. सगळं अगदी अलबेल होतं. हुजऱ्याला दिवाळी मजुराला रोजा. सब घोडे 12 टकाशीर लकडी टकाशीर खाजा. आटपाट नगराच्या चौपट राजाची ख्याती कितीही वदली तरी अपूर्ण. आटपाट नगराच्या चौपट राजाची ख्याती कितीही वदली तरी अपूर्ण. म्हणूनच 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आटपाट नगराच्या चौपट राजाची ख्याती कितीही वदली तरी अपूर्ण. म्हणूनच 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मित्रहो, वेगवेगळ्या प्रकारच्या कविता असताना आपण ज्याच्यामुळं भाषा शिकतो, समृद्ध होते भाषा आणि सर्वांना समृद्ध करण्यात येतं, ते फक्त एका गुरुजींमुळं. गुरुजी असतील तर शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, आणि या गुरुजींचा सन्मान करण्यासाठी माझ्याकडून एक शब्दबद्ध झालेली कविता आपल्यापुढं ठेवतो आहे. कवितेचं शीर्षक आहे सलाम गुरुजी सलाम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. तुम्ही ज्ञानमंदिर, तुम्हीच ज्ञानगंगा. तुम्ही ज्ञानमंदिर, तुम्हीच ज्ञानगंगा. तुम्हीच ऑक्सफर्ड, तुम्हीच नालंदा. तुम्ही वसिष्ठ, तुम्ही सांदीपान. तुमच्यामुळेच घडले राम आणि श्याम. तुम्ही ज्ञानमंदिर, तुम्हीच ज्ञानगंगा. तुम्ही ऑक्सफर्ड, तुम्हीच नालंदा. तुम्ही वसिष्ठ, तुम्हीच सांदीपान. तुमच्यामुळेच घडले राम आणि श्याम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. गुरुजी, तुमच्यावर किती विश्वास या देशातील समस्त जनमानसांचा. गुरुजी, तुमच्यावर किती विश्वास या देशातील समस्त जनमानसांचा. अख्खं भविष्य तुमच्या हाती सोपवून कोणी सीमेवर, कोणी शेतावर गाळतात घाम. अख्खं भविष्य तुमच्या हाती सोपवून कोणी सीमेवर, कोणी शेतावर गाळतात घाम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. गुरुजी, ज्ञानाचा चुंबक तुम्ही, तुम्हीच भविष्याचं होकायंत्र. गुरुजी, ज्ञानाचा चुंबक तुम्ही, तुम्हीच भविष्याचं होकायंत्र. पेटवा जाती धर्मापलीकडे वास्तवतेची मशाल. जपण्यासाठी मानवता तुमचेच अनमोल काम.
पेटवा जातीधर्मापलीकडे वास्तवतेची मशाल, जपण्यासाठी मानवता तुमचेच अनमोल काम. गुरुजी, ज्ञानाचा चुंबक तुम्हीच भविष्याचं होकायंत्र. पेटवा जातीधर्मापलीकडे वास्तवतेची मशाल, जपण्यासाठी मानवता तुमचेच अनमोल काम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. आज भलतीच होते विष पेरणी म्हणून, गुरुजी सांगा त्यांना शिव फुले शाहू आंबेडकर. आज भलतीच होते विष पेरणी म्हणून, गुरुजी सांगा त्यांना शिव फुले शाहू आंबेडकर. गुरुजी, बिंबवा त्यांच्या मनावर समतेचा नारा, त्यासाठी शिकवा त्यांना नामदेव तुकाराम. आज भलतीच होते विष पेरणी म्हणून, गुरुजी सांगा त्यांना शिव फुले शाहू आंबेडकर. गुरुजी, बिंबवा त्यांच्या मनावर समतेचा नारा, त्यासाठी शिकवा त्यांना नामदेव तुकाराम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. श्रोते हो, ही झाली शिक्षकांना समर्पित माझी रचना. परंतु शिक्षक विद्यार्थ्याविना अपुरा आणि शिक्षकाविना विद्यार्थी अपुरा, अशी एक थोडीशी भावना असते. शिक्षकांवरती शब्दबद्ध झालेली रचना, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मी एक रचना शब्दबद्ध केलेली आहे. त्यांना उद्देशून, विद्यार्थ्यांना उद्देशून असलेली शब्दबद्ध रचना, ज्याचं शीर्षक आहे ध्येय. विद्यार्थी हो, आजच पक्का निश्चय करून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक. आजच पक्का निश्चय करून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक. माय बाप गुरुजींचे म्हणणे थोडे डोक्यात ठेव आणि आयुष्याच्या स्पर्धेसाठी जिद्दीने उभा ठाक. माय बाप गुरुजींचे म्हणणे थोडे डोक्यात ठेव आणि आयुष्याच्या स्पर्धेसाठी जिद्दीने उभा ठाक. तऱ्हे वाईकपणा बरा नव्हे, पटकन त्याला सोडून दे. चिकाटीने गतिमान कर तुझ्या मेहनतीचं चाक. तऱ्हे वाईकपणा बरा नव्हे, पटकन त्याला सोडून दे. चिकाटीने गतिमान कर तुझ्या मेहनतीचं चाक. आजच पक्का निश्चय करून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक. वाकडे पाऊल टाकू नकोस, मोठ्या तोऱ्यात चालू नकोस. सर्वांचंच लक्ष असतं तुझ्याकडे, याचा असू दे थोडा धाक. वाकडे पाऊल टाकू नकोस, मोठ्या तोऱ्यात चालू नकोस. सर्वांचंच लक्ष असतं तुझ्याकडे, याचा असू दे थोडा धाक. आचार विचार अभ्यास, व्यायामात सातत्य असू दे. आळसाच्या आगीला चिकटू नकोस, नसता होईल सारी राख. आचार विचार अभ्यास, व्यायामात सातत्य असू दे. आळसाच्या आगीला चिकटू नकोस, होईल सारी राख. आजच पक्का निश्चय करून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक. शेवटच्या ओळी, प्रत्येक क्षणाचं नियोजन करून घे. वर्तमानच असतो भूत आणि भविष्याचा परिपाक. प्रत्येक क्षणाचं नियोजन करून घे. वर्तमानच असतो भूत आणि भविष्याचा परिपाक. शिक्षण करते मानवतेचे रक्षण, उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा लाख लाख. शिक्षण करते मानवतेचे रक्षण, उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा लाख लाख. प्रत्येक क्षणाचं नियोजन करून घे. वर्तमानच असतो भूत आणि भविष्याचा परिपाक. शिक्षण करते मानवतेचे रक्षण, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा लाख लाख. आजच पक्का निश्चय करून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक. ध्येय तुझं तूच ठरवून टाक. मित्रहो, ह्या वेगवेगळ्या रंगाढंगातल्या कविता सादर करत असताना सध्या ग्रामीण भागामध्ये एक निराशेचं वातावरण पसरलेलं आहे. शेती पिकत नाही, पिकण्याअभावी लोक व्यसनाधीन होत आहेत आणि तसंच काही आत्महत्येसारखे मार्ग चोखाळतात. हे चुकीचं आहे. म्हणून मी एक ग्रामीण भागासाठी लिहिलेली रचना, ज्याचं शीर्षक आहे बघा बाबा जमतं का ते. असं आदरणीय रामदास फुटाणे म्हणाले होते की महाराष्ट्रातला समाज काही तमाशानं बिघडत नाही आणि कीर्तनानं काही सुधरत नाही, परंतु तरी पण आपल्याला काही सल्ले द्यावेसे वाटतात. म्हणून मी हे रचना आपल्यापुढे सादर करतो आहे. बघा बाबा जमतं का ते. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. खचून पिचून जायचं नाही, उठल्या बसल्या प्यायचं नाही. खचून पिचून जायचं नाही, उठल्या बसल्या प्यायचं नाही. जुगारा बेगारा डोकं लावायचं नाही आणि रोजच येडंवाकडं खायचं नाही. खचून पिचून जायचं नाही, उठल्या बसल्या प्यायचं नाही. जुगारा बेगारा डोकं लावायचं नाही, रोजच येडंवाकडं खायचं नाही. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. बळीराजाची दानत असलेली लेकरं आपण, मदतीच्या आशेवर कव्हर जगायचं. बळीराजाची दानत असलेली लेकरं आपण, मदतीच्या आशेवर कव्हर जगायचं. आपली बुद्धी दणकट हातपाय गहाण ठेवून आशाळभूतपणं दुसऱ्याकडे कव्हर बघायचं. आपली बुद्धी दणकट हातपाय गहाण ठेवून आशाळभूतपणे दुसऱ्याकडे कव्हर बघायचं.
अरे बळीराजाची दानत असलेली लेकरं आपण मदतीच्या आशेवर कवर जगायचं. आपली बुद्धी दणकट हातपाय गहाण ठेवून आशाळभूतपणे दुसऱ्याकडं कवर बघायचं. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. बुवा बापूत येळ पैसा घालवायचा नाही आणि देव काही 10-5 रुपयात घुलवायचा नाही. बुवा बापूत येळ पैसा घालवायचा नाही, देव काही 10-5 रुपयात घुलवायचा नाही. सगळ्याच खर्चाला मुरड घालायची, मुलांच्या शिक्षणासाठी चाड्यावर मूठ धरायची. बुवा बापूत येळ पैसा घालवायचा नाही, देव काही 10-5 रुपयात घुलवायचा नाही. सगळ्याच खर्चाला मुरड घालायची, मुलांच्या शिक्षणासाठी मात्र चाड्यावर मूठ धरायची. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. शेवटच्या ओळी, कोणतं वागणं बरं नव्हं हे उमगायचं तर मायबापांचा चेहरा वाचून पाया पडा. कोणतं वागणं बरं नव्हं हे उमगायचं तर मायबापांचा चेहरा वाचून पाया पडा. परिवार एकत्र बसून निर्णय घ्याल तर कष्टातूनच सुखाचा पडेल सडा. परिवार एकत्र बसून निर्णय घ्याल तर कष्टातूनच सुखाचा पडेल सडा. कोणतं वागणं बरं नव्हं हे उमगायचं तर मायबापांचा चेहरा वाचून पाया पडा. परिवार एकत्र बसून निर्णय घ्याल तर कष्टातूनच सुखाचा पडेल सडा. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. आपण वेगवेगळ्या रंगाढंगाच्या कविता पाहिल्या. एक प्रेमविषयक कविता, जे की कवितांचा एक रंगढंग असतो की कविता प्रेमविषयक कविता नसेल तर कवी काय करतो म्हणून. तसंच एक सुचलेली कविता आपल्यापुढं सादर करतो आहे. एक प्रियकर एक प्रेयसीला गुपिताविषयी विचारतो आहे, ते आपल्या शब्दबद्ध केलेल्या रचनेतून आपल्यापुढं सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे गुपित. माझे सांगून झाले गुपित सारे मनातले, तू दडवून ठेवीसी का गुपित सारे मनातले. माझे सांगून झाले गुपित सारे मनातले, तू दडवून ठेवीसी का गुपित सारे मनातले. तुझी प्रतिमा रंगवताना न थकती कुंचले, सगळे शब्द मी तुझ्याच काव्यात गुंफले. तुझी प्रतिमा रंगवताना न थकती कुंचले, सगळे शब्द मी तुझ्याच काव्यात गुंफले. कसा विसरू सौंदर्य सकाळच्या त्या उन्हातले, अल्लडपणा स्वच्छंदी हसणे खिदळणे त्या रानातले. कसा विसरू सौंदर्य सकाळच्या त्या उन्हातले, अल्लडपणा स्वच्छंदी हसणे खिदळणे त्या रानातले. माझे सांगून झाले गुपित सारे मनातले, तू दडवून ठेवसी का गुपित सारे मनातले. सर्व काही सांगून जाती भाव तुझ्या डोळ्यातले, आता उन्मुक्त होऊ दे भाव तुझ्या ओठातले. सर्व काही सांगून जाती भाव तुझ्या डोळ्यातले, आता उन्मुक्त होऊ दे भाव तुझ्या ओठातले. जरासी साठवू दे शब्द तुझ्या बोलातले, जरासी साठवू दे मंद हास्य तुझ्या गालातले. जरासी साठवू दे शब्द तुझ्या बोलातले, जरासी साठवू दे मंद हास्य तुझ्या गालातले. माझे सांगून झाले गुपित सारे मनातले, तू दडवून ठेविसी का गुपित सारे मनातले. बोलना सांगून गेले का मीत काही खुणातले, तुझ्या बोलण्याने वादळ जरासे शांत होऊ दे या जनातले. बोलना सांगून गेले का मीत काही खुणातले, तुझ्या बोलण्याने वादळ जरासे शांत होऊ दे या जनातले. आठव एकदा प्रेम तू मुक्त हस्ते ओतलेले, आठव एकदा प्रेम तू मुक्त हस्ते ओतलेले. जगणे आहे जसे आपुल्या आणा भाकातून बेतलेले. आठव एकदा प्रेम तू मुक्त हस्ते ओतलेले, जगणे आहे जसे आपुल्या आणा भाकातून बेतलेले. माझे सांगून झाले गुपित सारे मनातले, तू दडवून ठेविसी का गुपित सारे मनातले. का दडवून ठेविसी गुपित सारे मनातले. यानंतर मी आपल्यापुढं एक कविता सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रकाशाचे गीत. संघर्षाच्या पथावरती असेल आपुली जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत. संघर्षाच्या पथावरती असेल आपुली जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत. सळसळतो धमण्यात शिवबाना आम्ही ना किंचितही भीत, सळसळतो धमण्यात शिवबाना आम्ही ना किंचितही भीत. अन्यायाशी अंधाराशी झगडणे हीच आपुली रीत, संघर्षाच्या पथावरती असेल आपुली जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत. कुठवर जखडून राहायचे परंपरांच्या बेडीत, चला काढूया अंधश्रद्धेच्या बाजाराला मोडीत.
कुठवर जखडवून राहायचे परंपरांच्या बेडीत, चला काढूया अंधश्रद्धेच्या बाजाराला मोडीत. कितीही झाले सागर मंथन तरी काढूया समतेचे नवनीत, पुरोगामी सरणीची मानवता हेच आपुले मीत. कितीही झाले सागर मंथन तरी काढूया समतेचे नवनीत, पुरोगामी सरणीची मानवता हेच आपुले मीत. संघर्षाच्या पथावरती असेल आपुली जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत. उत्तुंग उन्नत धरोहर हेच आपुले संचित, उत्तुंग उन्नत धरोहर हेच आपुले संचित, चला नांदूया सुखाने सारे ना राहील कोई नाही रे वंचित. उत्तुंग उन्नत धरोहर हेच आपुले संचित, चला नांदूया सुखाने सारे ना राहील रे कोणी वंचित. संघर्षाच्या पथावरती असेल आपुली जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत. मानवतेचे पुजारी भेदन आम्हा मंदिर मस्जिद, मानवतेचे पुजारी भेदन आम्हा मंदिर मस्जिद, वर्ण धर्म जाती भेदाना छेदणारे असेल आपुले रचित. मानवतेचे पुजारी भेदन आम्हा मंदिर मस्जिद, वर्ण धर्म जाती भेदांना छेदणारे असेल आपुले रचित. संघर्षाच्या पथावरती असेल आपुली जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत. यापुढं समाजावर एक टिप्पणी करणारी कविता, जे की समाजामध्ये एक लोकशाहीविषयी चाललेली दारुण प्रतारणा या कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण मतदानाचा जोगवा सगळेजण मागतात आणि जोगव्यामध्ये लोक काय काय टाकतात हे आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे जोगवा. जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी. जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी. उन्मादी जंगलात जाती झुडपांचीच दाटी, उन्मादी जंगलात जाती झुडपांचीच दाटी, समावेशक क्रांतीची आशा ठरते आहे खोटी. उन्मादी जंगलात जाती झुडपांचीच दाटी, समावेशक क्रांतीची आशा ठरते आहे खोटी. जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी. जातीची परडी पाहून होते पाऊडवृष्टी, कारण लोक जाती जातीवरती आणि भरते मतपेटी. जातीची परडी पाहून होते पाऊडवृष्टी, कारण लोक जातीवरती आणि भरते मतपेटी. जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी. जाती जातींचा पोत जळता राहण्यासाठी, जाती जातींचा पोत जळता राहण्यासाठी तयारच असते तेल आणि काडीपेटी. जाती जातींचा पोत जळता राहण्यासाठी तयारच असते तेल आणि काडीपेटी. जोगत्यांनो कवडी माळच तुमच्या गळ्यासाठी, अरे एकदा तरी मागा लेकरांच्या खडूफळ्यासाठी. जाती जातींचा पोत जळता राहण्यासाठी तयारच असते तेल आणि काडीपेटी. जोगत्यांनो कवडी माळच तुमच्या गळ्यासाठी, अरे एकदा तरी मागा लेकरांच्या खडूफळ्यासाठी. जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी. जोगव्यासाठी मोकार होते आहे रेटारेटी, घातलाय गोंधळ तळी उचलाया खुर्चीसाठी. जोगव्यासाठी मोकार होते आहे रेटारेटी, घातलाय गोंधळ तळी उचलाया खुर्चीसाठी. नाचून गाती पाऊड पुढील पावडासाठी, नाचून गाती पाऊड पुढील पावडासाठी. तुमच्या हातावर कायम पोत परडी बरी असती सत्तेसाठी. जोगव्यासाठी मोकार होते आहे रेटारेटी, घातलाय गोंधळ तळी उचलाया खुर्चीसाठी. नाचून गाती तुमच्या हातावर कायम पोत परडी बरी असते सत्तेसाठी. जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी. माजविली यादवी तुमच्यात झाली फाटाफुटी, माजविली यादवी तुमच्यात झाली फाटाफुटी. जात विचारली जाते आता तर शहिदांसाठी. माजविली यादवी तुमच्यात झाली फाटाफुटी, जात विचारली जाते आता तर शहिदांसाठी. अरे फावी एकीची आग ध्येयवादी पोतासाठी, अरे फावी एकीची आग ध्येयवादी पोतासाठी. त्यागी कवड्याची माळ सत्याच्या परडीसाठी. माजविली यादवी तुमच्यात झाली फाटाफुटी, जात विचारली जाते आता तर शहिदांसाठी. अरे फावी एकीची आग ध्येयवादी पोतासाठी. त्यागी कवड्यांची माळ सत्याच्या परडीसाठी. जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी. एक शेतकऱ्यांविषयी रचना. शेतकऱ्यांचं दारुण दुःख, वेदना, आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटात सापडलेला शेतकरी, त्याच्यावर वेदनांचं तुफान आहे. दररोज येणाऱ्या संकटांना तो सामना कसा देतो हे शब्दबद्ध केलेलं आहे.
ते आपल्यापुढं ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे वेदनांचे तुफान. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. आटल्या विहिरी बारवा कोरड्या घशाला थेंब नाही. आटल्या विहिरी बारवा कोरड्या घशाला थेंब नाही. करपून गेले पीक सारे आता फुटणारा कोंभ नाही. आटल्या विहिरी बारवा कोरड्या घशालाही थेंब नाही. करपून गेले पीक सारे आता फुटणारा कोंभ नाही. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. जमीन जुमला गुरे वासरे गेली गहाण खताशिवाय उरले का काही. जमीन जुमला गुरे वासरे गेली गहाण खताशिवाय उरले का काही. पोकळ घोषणांची खैरात सारी वांझोटी त्यांची शाई. जमीन जुमला गुरे वासरे गेली गहाण खताशिवाय उरले का काही. पोकळ घोषणांची खैरात सारी वांझोटी त्यांची शाई. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. जोड्यांची बेगमी हुजऱ्यांसाठी टीस काट्याची कुणब्यांच्या पायी. जोड्यांची बेगमी हुजऱ्यांसाठी टीस काट्यांची कुणब्यांच्या पायी. शोधता बाजार मोलासाठी कुणब्यांचाच बाजार मांडला जाई. जोड्यांची बेगमी हुजऱ्यांसाठी टीस काट्यांची कुणब्यांच्या पायी. शोधता बाजार मोलासाठी कुणब्यांचाच बाजार मांडला जाई. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. जरी पांघरले कष्ट सारे मनात सल खटकत राही. ऐत खाऊ मजेत असता पोशिंदा फासावरती लटकत राही. जरी पांघरले कष्ट सारे मनात सल खटकत राही. ऐत खाऊ मजेत असता पोशिंदा फासावरती लटकत राही. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. तुमचे इथे कोणी नाही. पाश तोडण्या जाचाचे बांधावरुणी नुसती कोले कोई. पाश तोडण्या जाचाचे बांधावरुणी नुसती कोले कोई. योजनांचे सगळे मलिदे वरचे वरती वाटून खाई. पाश तोडण्या जाचाचे बांधावरुणी कोले कोई. योजनांचे सगळे मलिदे वरचे वरती वाटून खाई. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. आता हातात घेऊनी मशाल जुलमांचा अंधार टाकू जाळूनी. आता हातात घेऊनी मशाल जुलमांचा अंधार टाकू जाळूनी. घेऊ बरारी जरा चोहीकडे या पारंपरिकतेच्या बेड्यातूनी. आता हातात घेऊनी मशाल जुलमांचा अंधार टाकू जाळूनी. घेऊ भरारी जरा चोहीकडे या पारंपरिकतेच्या बेड्यातूनी. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. श्रोतेहो, आत्ताच आपण केज येथील जनार्दन सोनवणे यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात आणि याबरोबरच आजचा अक्षरलेणी हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.